नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे आपल्या लाडक्या बापांचा चौथा दिवस आणि पहिले हे 4 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. आपले गणपती बाप्पा ना दिवसेंदिवस जरा जास्तच क्यूट दिसतात असं मला वाटतंय बरं का. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तर आज आमचा दिवस प्रचंड बिझी असणार होता, त्यामुळे आम्ही बाप्पांसाठी वेगळा असा काही प्रसाद बनवला नव्हता, पण बरेच पदार्थ बनवले होते. आता ते नेमके कोणते ते तुम्हाला दिसेलच. तर सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मम्मीने बनवली होती मस्त गरमागरम इडली, चटणी आणि सांबार. आणि हाच आमचा आज लंचसुद्धा असणार होता, कारण वेगळं जेवण बनवायला आमच्याकडे आज वेळच नव्हता. तर जेवणं झाल्यानंतर मम्मी आणि प्रियंका लागली कामाला, कारण उद्या आहे गौरी आगमन आणि त्यासाठी आम्हाला सगळा फराळ बनवून घ्यायचा होता. सगळ्यात पहिले तर शेव बनवली आणि शेवेपासून मम्मीने मस्त असे लाडू बनवले. आता लाडू बनवले त्याच्यामुळे लाडवांचा पहिला मानकरी कोण हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे पटकन लाडवांची प्लेट भरली आणि गणपती बाप्पांना देऊन आलो. गणपती बाप्पा प्रचंड खुश. त्यानंतर वरती येऊन बघितलं तर मम्मीची चालू होती शंकरपाळ्यांची तयारी आणि इकडे चारवीचं भलतंच काहीतरी चालू होतं बरं का. एक एक शंकरपाळी घेऊन ती उंबऱ्यावरती मांडत होती आणि तिचा वेगळाच खेळ चालू होता. आता शंकरपाळ्या वेस्ट होत होत्या, पण मला तिला ओरडावंसं वाटलं नाही, कारण त्या वेस्टपेक्षा तिला होणारा आनंद मला जास्त महत्त्वाचा वाटला. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आज माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी होती. घरात जेवढे काही पदार्थ बनवले जातील ते सगळे तळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे सगळ्यात पहिले तर मस्त शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि शंकरपाळ्या तळून होईपर्यंत मम्मीने लगेचच इकडे करंजाची तयारीसुद्धा केली. त्यामुळे पटकन करंजासुद्धा तळून घेतल्या. तोपर्यंत प्रियंका काय करत होती तर प्रियंका बाकीचं काम आवरत होती. ती सुद्धा काम करते बरं का घरामध्ये. आणि या सगळ्यामध्ये मी विसरूनच गेलो की माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे, त्यामुळे पटकन ते काम करून घेतलं. आणि संध्याकाळी आले होते खास असे पाहुणे. खास अशा पाहुण्यांसाठी बनवलं होतं खास असं जेवण. आता नेमकं काय बनवलं होतं ते शूट करायचंच राहून गेलं. पाहुणे गेल्यानंतर आमची सुरू झाली पुन्हा कामाची गडबड. आता उद्या गौरी आगमन आहे आणि उद्या आमची गडबड होऊ नये त्यामुळे आजच आम्ही थोडीशी तयारी करायचं ठरवलं होतं आणि रात्रीच्या 12 नंतर 3 वाजेपर्यंत आम्ही हे काम करत होतो. आता आमच्या गौऱ्या नेमक्या कशा दिसणार आहेत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल, त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.